राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये धार्मिक स्थळावरनं वाद सुरू असताना हिंदू बांधवांनी सदर ठिकाणी कानिफनाथांची मूर्ती बसवली आहे. मात्र यानंतर मुस्लिम समाजानं आक्रमक पवित्रा घेत राहुरी तहसील समोर धरणे आंदोलन सुरू केलं. गुहा गावामधील कानोबा उर्फ कानिफनाथ मंदिराच्या शेजारील गुफा ही शेकडो वर्षांची जुनी गुफा आहे. येथील ध्यान मंदिरामधनं कानिफनाथ महाराज या ठिकाणावरनं मढीला प्रस्थान केल्याची पौराणिक कथा देखील आहे. याच गुफेवरनं गावाला गुहा नाव पडलं आहे. त्यामुळे हे कानिफनाथ महाराजांचंच मंदिर असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे आणि ऐतिहासिक दाखले देखील दिले आहेत. गुरुवारी सकाळी अमावस्येनिमित्त आरती संपन्न झाली. या प्रसंगी गावकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या मंदिराविषयी माहिती देताना म्हटलंय की गुहा गावामधील मंदिराचा जो वाद सुरू आहे त्या वादाला काही लोक जाणीवपूर्वक गालबोट लावतायत. राहुरी तहसीलच्या बाहेर मुस्लिम बांधवांनी आंदोलन सुरू केलंय. मात्र त्या आंदोलनाला काहीही अर्थ नाहीये. या ठिकाणी मंदिरच असल्याचे पुरावे यावेळी गावकऱ्यांनी दिले आहेत. मंदिराच्या शेजारील गुफा आणि गुफेचं वास्तव्य देखील प्रत्यक्ष पुजाऱ्यांनी विशद केलं. तसेच शेजारच्या गाभाऱ्यामध्ये हजारो वर्षांपूर्वीचे हिंदू देवदेवतांचे चित्र तसेच काही शिल्प असल्याचं देखील निदर्शनास आणून दिलंय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असता चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल अद्यापपर्यंत प्रलंबित आहे आणि तसेच हा वाद न्यायालयामध्ये देखील प्रलंबित आहे. मंदिरासाठी नाही तर केवळ येथील जागा आणि जमीन बळकवण्यासाठी काहींनी हा खटाटोप सुरू केलाय. मात्र ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही असं देखील गावकऱ्यांनी म्हटलंय. दरम्यान या प्रसंगी किरण कोळसे तसेच ऋषिकेश भांगरे, ॲडव्होकेट प्रसाद कोळसे, आबासाहेब कोळसे, सचिन कोळसे, नंदू सौदागर तसेच शशिकांत कोळसे, रमेश भांड, अजय मांजरे, सागर काकडे, रवी आंबेकर, साईनाथ पवार, आदिनाथ कानिफनाथ भक्त आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस कानिफनाथ महाराज भ्रमण करत होते. त्यावेळेस आमच्या गुहामध्ये मुक्कामी राहिले. मुक्कामी राहिल्यानंतर इथे त्यांनी त्यांचं ध्यान करण्यासाठी तिथे गुंफा तयार केली. त्या गुंफा तयार झाली, इथं कानिफनाथ महाराजांचं वास्तव्य झालं. त्यानंतर हे गाव तयार झालं. ह्या गावाचं नाव तेव्हापासून गुहा हे गाव नाव पडलेलं आहे. आणि इथं कानिफनाथ महाराजांचं पूर्वीजातपासून प्रचिती आहे आणि आहेत ते इथून मडीला गुहा जाती असा इतिहास आहे या गावाचा. आणि या गावाचं ऐतिहासिक नाव गुहा हे आहे. कानिफनाथाच्या गुहेमुळे गुहा नाव पडलेलं आहे. या ठिकाणी मंदिर आणि मस्जिद असा वाद सुरू आहे. नेमकं तिथे काय आहे, कोणतं मंदिर आहे हे तुम्ही स्पष्ट करा. तिथं त्या गुहा कानिफनाथ मंदिरात इनामी मिळकत जमीन आहे. खरा वाद रमजान शहा किंवा जमिनीमुळे हा वाद चालू झालेला आहे. आमचं हे ग्रामदैवत आहे गुहा कानिफनाथाचं आणि त्या लोकांचं त्यांनी रमजान शहाचं नाव बळच आणलेलं आहे. कुठून आणलं आम्हाला माहित नाही. गावामध्ये कुठेही रमजान शहाचं अस्तित्व पण नाहीये. हा मिळकतीसाठी फक्त वाद आहे, जमिनीसाठी वाद आहे. आमचा आणि मुस्लिम समाजाचा आजपर्यंत कधीही वाद झालेला नाही पण आहे. वादाची ठिणगी कधी पडली, कशी पडली, नेमकी किती साली तुमच्या लक्षात आलं हा वाद आहे? ही 2015 पासून वादाची ठिणगी पडलेली आहे. 2020 ते 21 मध्ये प्रॉपरली यांनी तहसील मार्फत तलाठी ऑफिसला ज्या वेळेस नोंदणी आली वक्फ महामंडळ मार्फत किंवा हे रमजान शाह अली दर्गा असे नाव उतार्यावर लावा, तिथून पुढे वास्तविकता ही ठिणगी जास्त मोठी पेटत गेलेली आहे. त्या मंदिरामध्ये असे काही हिंदू धर्माचे चिन्ह आहेत का? हो, तुम्हाला माहिती आहे? तिथं पुरातन आहे. हो, पुरातन तिथे त्रिशूळ आहे, मोराचे चिन्ह आहेत, देवी देवतांचे फोटो आहेत पूर्व कामामध्ये. आणि मुळात म्हणजे तिथे एक गुहा आहे आतमध्ये. त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे. ती ह्या लोकांनी रातोरात बुजून त्याला भिंत बांधून बंद केलेली आहे. ती अजून आम्हाला पुरातत्व खात्याला कळवून काही त्याचे पाठपुरावे करून ते आम्हाला ओपन करायचे आहे. ती महादेवाची पिंड महादेव पुरातन काळापासून तिथं डांबून ठेवलेले ते ओपन करायचे आहेत आम्हाला. आता या कानिफनाथ देवस्थानचं साधारणतः 1.5 वर्षापासून हा वाद चालू आहे. याबद्दल आम्ही महसूल मंत्री यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी महसूल खात्यामार्फत असा अर्ज दिलेला आहे. त्याबाबत महसूल मंत्र्यांनी आदेश करून जिल्हाधिकारी अहमदनगर यांची एक समिती गठीत करून त्याबाबतचे एक अहवाल तयार करून राज्य शासनास सुपूर्द पण केलेला आहे. आणि तसेच या मुस्लिम समाजाने काही हिंदू लोकांविरुद्ध मनाई हुकुमाचा दावा दाखल केलेला आहे आणि तो अजून प्रलंबित आहे.
याबाबत आपल्याकडे काही लेखी पुरावे आहेत का पुरातन? हो, खूप लेखी पुरावे आहेत. याबाबत जर सनद बघितली 1854 ची सनद आहे, ती मोडी लिपीत आहे, तिचं मराठी भाषांतर केलेलं आहे. त्यावर स्पष्टपणे उल्लेख आहे. एक श्री कानिफनाथ देवस्थान असून इथं देऊळ आहे. 2004 साली याबाबत राहुरी न्यायालयात काही खटला दाखल होता, त्यामध्ये काही उल्लेख आढळला. या मुस्लिम समाजाने जे आता बोगस ट्रस्ट केलेलं आहे, त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षांनी राहुरी न्यायालयात एक मनाई हुकुमाचा त्याच्या कुटुंबियांविरुद्धच एक दावा दाखल केलेला होता आणि त्याच्यात त्याने स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ह्या मिळकती ज्या आहेत या श्री कानिफनाथ देवस्थानच्या आहेत आणि त्यावर राहुरी न्यायालयाने निकाल पण दिलेला आहे आणि त्या निकालात निरीक्षण नोंदवलेलं आहे की सदर मिळकती ह्या कानिफनाथ देवस्थानच्या मालकीच्या आहेत. आता आपण जो न्यायालयात लढा चालू केलेला आहे तो कुठल्या न्यायालयात आहे आणि त्याची स्टेज काय आहे? आता सध्या आम्ही अजून हायकोर्टात दाखल करणार आहोत, अजून दाखल केलेलं नाहीये. परंतु ज्या मुस्लिम समाजाने तिथे वक्फ मध्ये जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि वक्फ बोर्ड मध्ये आम्ही या त्यांनी कसं बोगस ट्रस्ट उभं केलेलं आहे त्याबाबतचा अर्ज केलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत ते प्रलंबित आहे. कधी केलेला आहे? तो अर्ज दाखल करून साधारणतः एक वर्ष 1.5 महिना झालेला आहे. काही नोटीस वगैरे आल्या का? कुठल्याही नोटीस आलेल्या नाहीत. हे वक्फ बोर्ड कुठलंही आम्हाला एंटरटेन करत नाही. हिंदू मंदिरे व हिंदू धर्माविषयी वंचित आघाडी बहुचित वंचित आघाडीला हीच भूमिका का असते? वंचित बहुजन आघाडीने आमच्या गुहा गावच्या प्रकरणात नाक घुपसू नये, तसेच कोण अनिल जाधव असेल यांनी आम्ही त्यांना जशा तसे उत्तर देऊ. मी सर्व हिंदू धर्मीय विमुक्त जाती, भटक्या जमाती, आदिवासी समाज बांधव हे नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहोत. तरी हे जे आमच्या गावाचं जे मंदिराचा वाद आहे त्या मंदिरात आमच्या ह्या सर्व समाजाचा सक्रिय सहभाग आहे. हे जे मुस्लिम लोक आंदोलन करतायत ते एकदम चुकीचं आहे आणि त्या मुस्लिम समाजाच्या आंदोलनात जो बाईट देतोय इनुश आलम शेख हा एका संस्थेचा भ्रष्टाचारी आहे. तो या गावचा रहिवासी पण नाहीये. मीराबाई बाबासाहेब कोळसे माझं. त्याच्यामध्ये आणखी एक पुरावा आहे. नवनाथ ग्रंथामध्ये 28व्या अध्यायामध्ये 65 ते 85 ओव्याचा एवढ्या अंतरावर या गुहेचा उल्लेख आलेला आहे. नवनाथाच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळा लिप्रवरा. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05.